रामकृष्ण हरी मंडळी, जय श्रीराम। आज आपण एक वेगळ्या ठिकाणी आलोय फिरायला। फिरण्याची जागा आहे रामरेखा धाम। अच्छा, हिची छोटीशी स्टोरी सांगतो तुम्हाला, त्यावर तर तुम्ही समोरचं वातावरण बघता असं वा सुंदर पहाडी आहे आणि तुम्हाला ही पहाडी दाखवतो बघा। वा मस्त असं सुंदर पहाडी आणि रामरेखा या ठिकाणची जरा वैशिष्ट्य किंवा हिस्ट्री सांगतो मी तुम्हाला। या ठिकाणी जय श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता ज्या टायमाला त्यांचा वनवास होता तर त्यासाठी इथं 14 दिवस वास्तव्याला होते समोर। तर 14 दिवस इथं वास्तव्याला होते तर त्या आणि या ठिकाणी 14 दिवस राहिलेले आहेत अशी हिस्ट्री आहे। श्रीरामांचे स्वतः चरण पादुका इथं आहेत आणि हे वापर केला वस्तूंचा, त्या वस्तू बी इथं पाहायला भेटतील आपल्याला। छान असं रामरेखा आहे, सिमडेगा जिल्हा, झारखंड राज्य। आणि असं छान असं मस्त वातावरण आज आहे आणि छोटंसं मंदिर आहे, गुफा आहे इथं, ती दाखवतो तुम्हाला मी, ठीक आहे। छानच असं मस्त जागा आहे, सुंदर असं घनदाट जंगल आहे, मोठ्या मोठ्या इथं पर्वतांची वेगळी रांग आहे, एकदम शार शिला जे हार्ड रॉक जे असते ना, हार्ड रॉकचे पर्वत आहेत इथं। झारखंडमध्ये मी मोस्टली पाहिले तर हार्ड रॉकचे डोंगर आहेत। चला आपण परत एकदा बद्दल तुम्हाला विस्तृत माहिती सांगतो। तर हे श्रीराम, लक्ष्मण आणि जानकी म्हणजे सीतामाता या ठिकाणी 14 दिवस राहिले होते आणि अशी हिस्ट्री आहे की श्रीरामाने स्वतः इथं शंकराची पिंड स्थापित केलेली आहे, ती प्रसिद्ध आहे। दुसरं आहे लक्ष्मणानं इथं बाण मारून एक गंगा उत्पन्न केली, असं एक हिस्ट्री आहे। म्हणजे कुंड आहे इथं, असं इथं गुप्त गंगा म्हणून आपल्याला प्रचलित पाहायला भेटतं। चला ते तुम्हाला टाईम बाय टाईम दाखवतोच मी। हे बघा इथं श्रीराम आणि चरण पादुका आहेत, त्याचं दर्शन घेऊ आपण। आता दिसत नाही आहे ॲक्च्युली। चला याबद्दलची अजून माहिती सांगतो तुम्हाला मी। गोमाताचं म्हणजे इथं राहतात गोमाता शाला म्हणजे जिल्हा सिमडेगा, ठीक आहे। तर मस्त असं तर त्याची पूर्ण माहिती देतो। आता आपण इथं चप्पल बुटं काढून घेऊ। चला इथली हिस्ट्री सांगतोच तुम्हाला मी, वेळोवेळी दर्शन बी करू आणि तुम्हाला माहिती बी सांगतो। जय श्रीराम। आता व्हिडिओ करून नंतर जय हनुमान, जय बजरंगबली। बजरंगबलीचं मंदिर दर्शन घेऊ आपण आणि इथं काय काय मंदिर आहेत ते दाखवतोच तुम्हाला। असं हे डोंगरात कोरलेलं मंदिर आहे बघा, किती छान। वा जय श्रीराम, जय श्रीराम। ही जी राईट साईडची जी पिंड आहे ती स्वतः श्रीरामांनी इथं स्थापित केलेली असं ही अशी इथली हिस्ट्री आहे। जय श्रीराम। इथं जगन्नाथ महाराजांचे दर्शन आहे, हे राम, लक्ष्मण आणि जानकी यांचे दर्शन आहे। जय श्रीराम। ज्या ठिकाणी आता आपण आलेलो आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता इथं जवळपास 14 दिवस वास्तव्य केलं। तर ही अशी मस्त अशी डोंगरात कोरलेली गुफा आहे। तर लक्ष्मण गुफा आहे आणि जेव्हा सीतामाताला पाण्याची आवश्यकता होती सीतामाताने, तर तेव्हा लक्ष्मणाने बाण मारून अशी हे गुप्तगंगा निर्माण केली आहे। तर बघा इथं गुप्तगंगा म्हणण्याचं कारण आहे की खोल असं पाणी आहे, बारीक। रामरेखा या एरियाचं नाव आहे असं हिस्ट्रीमध्ये लिहिलेलं आहे। सिमडेगा जिल्हा, झारखंड राज्य आणि भारत। तर मस्त असं डोंगर आहे हा मस्त, आणि डोंगराच्या
आतमध्ये गुफेमध्ये मंदिर आहे. तर मला ते हे दाखवलं. वा मस्तच आहे झेंडा. ही बघा ही आहे.